जेव्हा श्रीकृष्ण खूप लहान होते तेव्हा एक दिवस त्यांच्या घरी एक सुंदर स्त्री आली। ही सुंदर स्त्री कंसची बहीण पुतना होती, जी रूप बदलण्यात माहिर होती। गोकुळमध्ये आल्यानंतर पुतनाने सुंदर स्त्रीचं रूप धारण केले आणि गावातील प्रत्येक घरात श्रीकृष्णाचा शोध घेऊ लागली। जेव्हा ती श्रीकृष्णाच्या घरी पोहोचली तेव्हा ती श्रीकृष्णाला आपल्या हातात पकडून त्याला आपले विषारी दूध पाजू लागली व मनात विचार करू लागते की माझे विषारी दूध पिऊन आता हे बाळ मरणार। पण तिला काय माहित होते की हे कोणतेही साधारण बालक नसून स्वतः परमात्मा आहेत। जेव्हा श्रीकृष्णाने दूध प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी दूध न पिता पुतनाचे प्राण घ्यायला सुरुवात केली। जेव्हा पुतनाला त्रास व्हायला सुरुवात झाली तेव्हा ती श्रीकृष्णाला उंच आकाशात घेऊन गेली, उडत राहिली आणि जवळ असलेल्या जंगलात कृष्णासोबत खाली पडली। तिचे शरीर एवढे मोठे आणि भयानक होते की अख्खं जंगल हादरले आणि थोड्याच वेळात तिने प्राण सोडले। गाववाल्यांना जेव्हा ही गोष्ट माहिती पडली तेव्हा संपूर्ण गाव जंगलाकडे पळत सुटले आणि बघितले की लहान श्रीकृष्ण सुरक्षित असून पुतना मरून पडले आहे। जेव्हा श्रीकृष्णाने पुतनाचा वध केला तेव्हा श्रीकृष्ण फक्त 6 दिवसाचे बाळ होते, म्हणजे त्यावेळी ते बोलूही शकत नव्हते ना चालू शकत होते। पण आपल्या लीलाद्वारे त्यांनी पुतनाला यमसदनी पाठवले। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा।